ओम साईराम, साई बाबा की जय। एवढं मोठं सामान आहे की पूर्ण रस्ता त्या ट्रकवाल्याने अडवलाय, तर त्यामुळे आपल्याला थोडीशी ऑफ रोडिंग करावी लागणार आहे। म्हणतात ना की मंजिल में कुछ मजा नहीं है, असली मजा तो सफर में है। सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग्स। सो आज दिनांक 11 जानेवारी 2025 आणि आता वाजले सकाळचे 5:15 आणि मी जात आहे एका राईडवर। ती कोणती राईड असणार ते तुम्हाला मी मोटो ब्लॉग सेटअपमध्ये सांगतो। सो आता इथून निघूया, तुम्हाला बाईक दाखवतो। सो अशी आपली बाईक आहे, ती तुम्ही बघू शकता। टँक बॅग माउंट केले, टेल बॅग आहे आणि आपला हेल्मेट। सो एवढंच मी सगळं कॅरी करतो आहे आजच्या राईडला। सो आता आपण डायरेक्ट मोटो ब्लॉग सेटअपमध्ये भेटू। आता आपण निघूया, बाईक पण कोल्ड स्टार्ट करून ठेवली होती मगासपासून। सो आता आपण निघूया आणि ते ट्रिप 1 आहे ते 0 करून घेऊया, ओके, जेणेकरून आपल्याला समजेल की आपले किती किलोमीटर्स कंप्लीट झाले ते। देवाचं नाव घ्या, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ओम साईराम, साईबाबा की जय। रवळनाथा देवा, प्रवास सुखाचा होऊ दे, सुखरूप जाऊन दे, सुखरूप येऊन दे, काळजी घे, गणपती बाप्पा मोरया। सो फायनली राईडला सुरुवात झाली आहे। 2025 मधली ही फर्स्ट राईड आहे। खूप दिवसापासूनची इच्छा होती राईडला जायचं। सो फायनली तो आज दिवस आला आहे आणि मी एका राईडवर निघालो आहे। सो आता मी आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आणि आपल्या आजच्या राईडचं वैशिष्ट्य म्हणजे मी जात आहे शिर्डीला आणि ही 2025 मधली फर्स्ट राईड आहे। नवीन वर्षाची सुरुवात मी शिर्डी राईडपासून सुरुवात करतो आहे, कारण 2024 मध्ये पण मी फर्स्ट राईड शिर्डी राईडच केली होती। सो इथून 229 किलोमीटर्स आहे शिर्डी। 11:30 टाईम दाखवते गुगल मॅप। सो आपला जो रूट असणार आहे तो असणार आहे, आता मी जात आहे ठाण्याला, ठाण्यावरून आपल्याला राईट टर्न घेऊन मुंबई नाशिक हायवे जॉईन करायचा आहे। सो त्यानंतर मग घोटी मार्गे आपण शिर्डीला जाणार आहे। तो रूट माझ्यासाठी नवीन आहे। थंडी एवढी नाही आहे जेवढा मी विचार केला होता, तेवढी थंडी नाही आहे, नॉर्मल थंडी आहे, जेवढी मुंबईला आहे तेवढीच थंडी आहे। सो त्यामुळे मी ग्लव्स आणि रायडिंग जॅकेट घातल्यामुळे मला एवढी काय भासत नाही आहे थंडी, पण मजा येते राईड करताना, कारण थंडीत जी राईड करायची मजा असते ना ती वेगळीच असते। करून ट्रक्स कंटेनर वगैरे जास्त दिसतील, सो तुम्ही कधी पण त्यांना लेफ्ट साईडने ओव्हरटेक करू नका, केलात तर नेहमी तुम्हाला राईट साईडने ओव्हरटेक करायचं आहे, लक्षात ठेवा। हे बघा असे ड्रायव्हर असतात, सो त्यामुळे आपल्याला राईट साईडनेच ओव्हरटेक करायचं असतं। सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आणि सुंदर अशी सकाळ झाली आहे आजच्या व्हिडिओची। आणि आज माझा एवढा टाईम वेस्ट नाही होणार आहे, कारण जेव्हा मी मोबाईलने शूट करायचो तेव्हा अँगल वगैरे सगळं चेक करावं लागायचं, पण आता तसं नाही आहे। आता मला गोप्रो आहे माझ्याकडे, त्यामुळे एक बटन क्लिक केल्यावर कॅमेरा ऑन होणार। ब्रेकफास्ट वगैरे मी ऑन द वे करीन, अजून तर ठरलं नाही आहे कुठे थांबायचं आहे वगैरे, पण कसाराच्या घाटाच्या अगोदरच थांबीन मी, त्याच्या अगोदर थांबणार नाही आहे। आणि हा आजच्या दिवसाचा पहिला टोल नाका, आय थिंक पडघा टोल नाका आहे हा। आजचा पूर्ण जी व्हिडिओ आहे तो पूर्ण मोटो ब्लॉग असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त माझी बडबड ऐकायला मिळणार आहे आणि असे सुंदर व्ह्यू। पहाड झाली आहे, थोडा फॉग आहे, एवढा फॉग नाही आहे, नॉर्मल फॉग आहे, विजिबल आहे, समोरचं दिसतंय मला।
ते एवढं काही नाही आहे, बऱ्यापैकी उजेड झाला आता. आणि जी एक्साइटमेंट होती ना ती खूप होती, कारण 2-3 महिने झालेत मी राईडवर कुठे गेलो नाही आहे. लास्ट जी आपली राईड झाली होती ती सूर्यमाळा झाली होती. आता मी ठरवलं की एक तरी राईड झाली पाहिजे. 2025ची चांगली सुरुवात झाली पाहिजे आणि ती पण एका मोठ्या राईडने झाली पाहिजे. हा विचार करून मी ही राईड प्लॅन केली आणि आज मी ती राईड करतोय. एवढं मोठं सामान आहे की पूर्ण रस्ता त्या ट्रकवाल्याने अडवलं आहे. तर त्यामुळे आपल्याला थोडीशी ऑफ रोडिंग करावी लागणार आहे. हा टेम्पोवाला खूप जोशमध्ये आहे. मी रोडच्या साईडने टाकले तर त्याने पण रोडच्या साईडने टाकले. आता खाली रोड मिळाला, आता मला अजिबात हळू चालवायचे नाही. मगापासून खूप कंट्रोल केलं मी स्वतःला, पण आता नाही. मगापासून 50-60 एवढ्या स्पीडवर चालवतो मी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे 3 गोष्टी नवीन आहेत. एक म्हणजे आपला गोप्रो ॲक्शन कॅमेरा विकत घेतला आहे मी. त्यानंतर आहे रायडिंग जॅकेट आणि थर्ड वन म्हणजे टँक बॅग. सो या 3 गोष्टी नवीन आहेत या राईडमध्ये. आता आपले मध्ये व्लॉग्स येत नव्हते, म्हणजे व्हिडिओ शूट होत नव्हते. त्याचं कारण म्हणजे सेविंग करत होतो मी, कारण आपल्या मोटो व्लॉग सेटअपमध्ये मला अपग्रेड करायचं होतं. त्यासाठी मी सेविंग करत होतो. फायनली मी ॲक्शन कॅमेरा घेतला आहे, गोप्रो हिरो 10 घेतला आहे. वाशिनला पोचला होता. वाशिन 1 किलोमीटरवरती आहे. ओम साईराम, साई बाबा की जय. आयुष्यात ना एकदा तरी मला पायी शिर्डीला जायचं आहे, एकदा तरी, आणि नक्की करणार मी ते. सो आता लवकरच कसारा घाट येईल. मग मी ठरवलं आहे की मी तिथेच ब्रेकफास्ट करीन. आणि माझ्या लेफ्ट साईडला बघू शकता मालगाडी चालली आहे. रेल्वे ट्रॅक जवळच आहे इथे. सो आता मी कसारा घाट जेव्हा स्टार्ट होतो ना तिथे ढाबे असतात, त्या ढाब्यावरच मी ब्रेकफास्ट करीन. नंतर मग पुढचा प्रवास चालू करेन. व्हिडिओ चेक करत होतो मध्ये मध्ये कसा अँगल आहे, आवाज येतो आहे की नाही, आवाज कॅप्चर होतो आहे की नाही, ते सगळं बघत होतो. कारण जर मग आवाजच येत नसेल तर मग फायदाच नाही ना शूट करून. त्यामुळे सगळं चेक करावं लागतं. मग आता ते थांबून चेक केला. मला ना ऑफरोडिंगपेक्षा ना हायवे राईड असतं ना ते खूप आवडतं. कारण त्यामध्ये जी मजा येते ना ती एक नंबर असते. त्याची लेवलच वेगळी असते. आणि हा जो आहे ना मुंबई नाशिक हायवे, एक नंबर हायवे आहे. तुम्ही बघू शकता समोर कसले टर्न आहेत. आणि हा जर मग सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असला असता ना तर एवढी मजा नाही आली असती जेवढी मजा मला आता येते. लीन करायला जी मजा येते ना एकच नंबर. मला लीन करायला खूप आवडतं. कारण ॲपजेडवर तर मला एवढा कंट्रोल येतो ना की गाडी कंट्रोलमध्ये राहते, मी किती लीन केली तरी. ॲपजेड आपली अविरा म्हणजे एकच नंबर आहे. जेवढं बोलायचं ना हिच्याबद्दल तेवढं कमीच आहे. खूप स्मूथ चालते गाडी, एकच नंबर. आता मी 60-61च्या स्पीडने क्रूज करतो ना, एकच नंबर चालते गाडी. लास्ट टाइम मी शिर्डी राईड केली होती तेव्हा मी मुंबई टू नाशिक टू शिर्डी असं गेलो होतं. नाशिकला स्वामी समर्थांच्या मठात गेलो होतो. पण आता तसं नाही, आता मी डायरेक्ट शिर्डीला जातो आहे. त्यामुळे आता मला कसारा घाटावरून मला मॅप लावावा लागेल. कारण कसारा घाटावरून मी घोटी मार्गे जाणार आहे. सो तो रस्ता मला माहीत नाही अजूनपर्यंत, मी त्या रस्त्यावर प्रवास केला नाही आहे. स्वतः ब्रेकफास्ट करायसाठी थांबलो आहे कसारा घाटाजवळ. कसारा घाटाच्या पायथ्याशीच आहे ढाबा आहे, तिथे थांबलो आहे. आणि ऑर्डर केलं आहे मी
मिसळ पाव ऑर्डर केला आहे. सो आणि आता इथे आणि ही आपली बाईक माझ्या सोबतच आहे, कारण लगेज लोड केलं आहे, त्यामुळे मी हॉटेलमध्ये वगैरे थांबू शकलो नाही, म्हणून इथे थांबलं आहे. म्हणजे माझ्यासमोरच राहील बाईक. सो आता ब्रेकफास्ट करतो. सो कसारा घाटाला सुरुवात झाली आता. हा घाट मी खूप वेळा तुम्हाला दाखवला असेल व्हिडिओमध्ये. आणि इथे ट्रॅफिक जाम कसारा घाटामध्ये. आता माहीत नाही त्याचं रिझन काय आहे ते. मेन प्रॉब्लेम तर इथे आहे, हा ट्रक बंद पडला आहे, त्यामुळे पूर्ण कसारा घाट जाम आहे. आत्ता पुढे पण जामच असेल. सो आता क्लिअर आहे पूर्ण सगळीकडे. आता खरी मजा येणार आहे लीन वगैरे करण्यामध्ये. एक नंबर मजा येते. आता खाली रोड आहे पूर्ण. सगळे जे आहेत ना ते सगळे पाठीमागे आहेत आणि मी एकटाच आहे. सगळे व्हेकल्स म्हणजे माझ्याबरोबर कोणी नाही आहे, पण सगळे जे कार्स वगैरे आहेत ना ते सगळे ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. माझी बाईक असल्यामुळे टू व्हीलरचा हाच फायदा आहे, किती ट्रॅफिक असून दे आपण साईडने काढू शकतो. आता बघा क्लिअर रोड आहे एकदम. आणि घाटामध्ये चालवण्याची जी मजा येते ना एकच नंबर. लेवलच वेगळी आहे त्याची. बघा ना एक नंबर लेवल. मला खूप आवडतं घाटात गाडी चालवायला. लवकरच मला कोकण राईड करायची आहे. तिकडचे घाट म्हणजे एकच नंबर. हे असे मध्ये ट्रक आले ना की लिंक तुटते. लीन करायची म्हणजे आवडती गोष्ट माझी. सो आता मी इगतपुरीला पोचलोय आणि टोटल किलोमीटर झाले आहेत 120 किलोमीटर झालेत घरापासून अजूनपर्यंत. आणि अजून 2 तास दाखवत आहे शिर्डीला पोचण्यासाठी. मी मॅप लावला आता, कारण घोटीवरून एक टर्न घ्यायचा आहे ना राईट टर्न, तो मला माहीत नाही आहे, त्यासाठी मी मॅप लावला आहे. सो अजून 2 तास दाखवत आहेत, त्याच्यापेक्षा कमीच लागतील. आता मी जास्त वेळ टाईमपास करत बसणार नाही आहे. सो 12-1 वाजायच्या अगोदरच मला पोचायचं आहे तिकडे. असं काय टाईम लिमिट नाही आहे, तरी पण मग तिकडे फिरायला मिळेल ना मला, म्हणून मग मी डिसाईड केलं आहे की 12-1 वाजेपर्यंत जरी पोचलो तरी ठीक आहे. अजूनही हवेत गारवा आहे. माझ्या ज्या हाताला ना अजून थंड थंड लागतं आहे. मी ग्लव्स काढले तरी पण, कारण ग्लव्समध्ये अनकम्फर्टेबल फील होतं मला. माहीत नाही का ते. आता कंटिन्युअसली व्हिडिओ येत राहतील, गॅप होणार नाही आहे एका व्हिडिओ मागे दुसऱ्या व्हिडिओ मागे. सो कंटिन्युअसली व्हिडिओ येत राहतील. सो स्टे ट्यून. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत. सो असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहीन. हा आजच्या राईडमधला दुसरा टोल नाका आहे. तो कोणता टोल नाका आहे तो माहीत नाही मला.
हाँ चालू है। हाँ यूट्यूब पे हाँ क्या कर चालू है, अभी रिकॉर्ड चालू है आपका। हमारा चल रहा है, आपकी आईडी हो ना। करो ना, अमित सावन व्लॉग्स सब्सक्राइब करो। अभी आने वाले तुम, हमको भी ब्लॉग में आना है नहीं क्या? हम भी फेमस हो जाएंगे। पक्का पक्का। आप किधर जा रहे? शिरडी। हाँ किधर के आप? मुंबई। ओके अमित सावन व्लॉग्स। क्या आपको मैं सब्सक्राइब कर देता नहीं? कर दिया मैंने, कर दिया। ये ऊपर वाला, ऊपर वाला। हाँ कर दिया मैंने। यही आईडी ना आपकी? हाँ हाँ हाँ। अभी हम कब आएंगे इस ब्लॉग में? मंडे या ट्यूसडे। मंडे या ट्यूसडे को? हाँ जब भी वीडियो अपलोड होगा तभी। आएगा। तीनों भी कर देना सब्सक्राइब। ठीक है। ओके थैंक यू, बाय। सबस्क्रायबर मिळवत जायचे। स्वतःहून त्यांनी थांबवलं आणि विचारलं यूट्यूब चॅनल आहे का, तर मी बोला आहे, सबस्क्राईब करून घेतलं। तेवढे सबस्क्रायबर मिळतील आपल्याला। सो आता इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे। मी आलो आहे घोटीला। आता इकडून आपल्याला राईट टर्न घेऊन हाच तो राईट टर्न। आता यानंतरचा रोड मला माहित नाही आहे कसा आहे तो। कारण मुंबई नाशिक हायवे मी नाशिकपर्यंत पूर्ण केलं आहे, पण हा रोड माहीत नव्हता। सो आता ह्या रूटने आपण जाणार आहोत, ते तुम्हाला दाखवतो। तिथून मी आलो, तो सरळ ब्रिज आहे, तो जातो नाशिकला, आणि इथून तुम्ही आता घोटीवरून शिर्डीला जाणार। एक नंबर, एक नंबर, एकच नंबर। काय राईड करायला मजा येते माहिती आहे। जे महिने मी घरी बसलाय ना, ते सगळं मी ह्या राईडमध्ये सगळं भरून काढणार आहे। 140 किलोमीटर्स कंप्लीट झालेत मागासपासून। 1-2 तास दाखवत आहे गुगलमध्ये, पण ते मी लवकरात लवकर कवर करण्याचा प्रयत्न करेन। असा रोड असेल ना तर का नाही होणार कवर। आता पूर्ण हा जो रस्ता आहे ना, मागासपासून मी चालवत आहे, 30-40 किलोमीटर झाले असतील इथून माझे। पण हा जो रस्ता आहे ना, पूर्ण गावातला रस्ता आहे। मी इथे गुगल मॅप यूजच नाही करत आहे। थांबवतो आहे गाडी आणि गावकऱ्यांना विचारतो आहे की कुठे कसं जायचं, काय जायचं। मग ते मला व्यवस्थित समजावून सांगतात की इथून गेलास तर तुला एक फाटा लागेल, फाट्यावरून तुला लेफ्ट नाही घ्यायचं आहे, सरळ जायचं आहे, तिथून नंतर पुढे मग लेफ्ट घ्यायचं, असं वगैरे सगळं तुम्हाला समजावून सांगतात येते गावकरी। गेले 30-40 किलोमीटर मी ह्या रोडवरून चालवत आहे आणि माझा स्पीड आहे 50-60 असा स्पीड आहे। रोड खाली आहे, डांबरी रस्ता आहे, खूप छान रोड आहे, पॅचेस वगैरे एवढे नाही आहेत, पण मला पळवायचं मन नाही करत आहे। भीती ही आहे की मी लवकर पोचीन माझ्या डेस्टिनेशनवर, मग मला राईड करता येणार नाही, ही माझ्या मनात भीती आहे। कारण लवकर पोचलो तर मला राईड करण्याची मजा घेता नाही येणार, ती मला भीती वाटते।
म्हणून मी प्रत्येक वेळी किलोमीटर चेक करतो की अजून किती किलोमीटर पेंडिंग आहेत, अजून किती किलोमीटर पेंडिंग आहेत. पण हा असा एक रोड आहे ना की जिथे गावागावातून जातं. खूप छान रोड आहे, म्हणजे अतिशय सुंदर असा रोड आहे, डांबरी रस्ता आहे. आणि इकडचं जे निसर्ग आहे ना तो बघण्यासारखा आहे. म्हणजे पूर्ण गावी कसं असतं, गावच्या टाईप आहे पूर्ण. म्हणजे हे ऑलरेडी गावच आहे, पण आपण कसं सहजासहजी कधी गावी जात नाही, त्यामुळे माझ्यासाठी तर हे नवीनच आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय इथे गाडी चालवायला. म्हणतात ना की मंजिल में कुछ मजा नहीं है, असली मजा तो सफर में है. जे आता मी प्रवास करतोय ना त्याचा जो आनंद आहे ना तो तिथे त्या डेस्टिनेशन पोचल्यावर येणार नाही आहे. तो आनंद वेगळा आणि हा आनंद वेगळा. सगळ्या आनंदाची लेवल एक वेगवेगळी आहे. जो आता मी प्रवास करतोय तो एक आनंद वेगळा आहे, तो एक डिफरंट पार्ट आहे. आणि जिथे मी त्या डेस्टिनेशन पोचणार तो डिफरंट पार्ट आहे. सो आता जो मी प्रवास करतोय तो आनंद मला लुटायचा आहे आणि ते जगायचं आहे मला, ते क्षण मला जगायचं आहे. तर बघा काय व्ह्यू आहे समोरचा. खरंच देवाचे खूप आभार आहे की त्याने मला असं आयुष्य दिलं, काहीच कमी नाही दिले. आवडती बाईक, ही माझी आवडती बाईक कशी झाली हे तुम्हाला मी सांगितलं नाही आहे, सांगतो. माझा एक मित्र होता मुंबईमध्ये राहायला. तर आमची जशी क्लासमध्ये भेट झाली होती तेव्हा आमचं बोलणं झालं की तू टू व्हीलर का नाही चालवत. मी बोललो मला नाही येत कारण ती हेवी असते म्हणून. तर त्याने मला स्कूटर शिकवली, आधी ॲक्टिवा शिकवली. त्यानंतर मग तो एक दिवशी बाईक घेऊन आला आणि ती पण बाईक होती FZ वर्जन 1 होती. सो त्याने मला हळूहळू ती बाईक शिकवली. तो आता सध्या पुण्यात असतो, संदीप आहे, संदीप म्हणून आहे त्याचं नाव. सो अजून पण तो कॉन्टॅक्टमध्ये आहे, पण आता तिथेच असतो तो राहायला, तर त्यामुळे जास्त भेट होत नाही. सो त्याने मला बाईक शिकवली होती, स्कूटर आणि बाईक. स्कूटर तर मी नॉर्मल, मला सायकल येत होती त्यामुळे मी स्कूटर शिकलो लगेच एका राऊंडमध्ये. पण बाईकचं मला गिअरमध्ये जरा कन्फ्यूज होतो मी, त्यामुळे मला ते जमायचं नाही. पण त्याने मला बाईक शिकवली आणि जेव्हा मी FZ 1 वर्जनवर शिकलो ना तेव्हाच मी डिसाईड केलं होतं की बाईक घेतली तर मी FZच घेणार, मग ते कोणतं पण वर्जन असून दे. म्हणजे मी जे बोलतो आहे ना ते 2014-2015च्या आसपास असेल, त्या वर्षी मी बाईक शिकलो. सो तेव्हा मी डिसाईड केलं होतं की FZच घेणार मी बाईक, कारण ती मला खूप आवडली होती. तिचं जे बॅलेन्स, कंट्रोल, लुक वगैरे मला तेव्हापासूनच आवडतं. म्हणजे प्रत्येक अजूनपर्यंत जे वर्जन आले आहेत ना ते ऑसमच आहेत. सो त्यातली एक माझ्याकडे आहे FZS वर्जन 3. तिचं नाव अविरा आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर तुम्हाला माहीत नसेल, पण तिचं नाव अविरा आहे. सो असं काही स्टोरी होती. थोडा वेळ थांबलं इकडे, वॉटर ब्रेक घेतला आहे, कारण पाणी पिणे पण गरजेचं आहे रायडिंग करताना, बॉडी हायड्रेट झाली पाहिजे. एक मला डोंगरामध्ये टेम्पल दिसतंय, खूप छान ते टेम्पल आहे, तुम्हाला मी दाखवतो. प्रत्येकी 50 किलोमीटरवर मी थांबतो आहे. 50-70 असे किलोमीटरवर थांबतो आहे मी थोडंफार, कारण जास्त पण राईड करून बॉडी पेन होते, बमची वाट लागली. सीटचं काहीतरी कम्फर्टेबल सीट आपल्याला बनवावी लागेल, बघू आता ह्या राईडच्या नंतर. लवकरच सीट मॉडिफिकेशन पण मी करणार आहे, कारण लॉंग राईडसाठी परफेक्ट नाही आहे, खूप इश्यूज येते. सो असं समोर हे टेम्पल आहे पूर्ण डोंगरामध्ये, आणि इथे आपली अविरा बाईक आणि हा रस्ता. सो असा काही व्ह्यू आहे
जिथे मी थांबलो आहे. थोडे फोटो क्लिक केले, ते तुम्हाला इंस्टाग्रामवर दिसेल. डायरेक्ट आता हा शिर्डीला टच होणार तो. आणि तुम्ही जो लेफ्ट हँड साईडला बघताय सर्व्हिस रोड, तो आहे आपल्या जे पायी जातात साई भक्त त्यांच्यासाठी आहे तो. तर इथे तुम्ही बघू शकता पालखी जाते, सो त्यांच्यासाठी सर्व्हिस रोड बनवला आहे साई भक्तांसाठी जे चालत जातात ते. कारण हा हायवे आहे ना, तर त्यामुळे त्यांच्यासाठी एक वेगळा रूट बनवला आहे. तर ते पायी जातील तर त्या रूटने जातील, या रूटने जाणार नाही. आणि हा हायवे आता झाली आता 15-20 किलोमीटर झाले असतील. खूप छान हायवे आहे, काहीच नाही आहे. 90 असं क्रूज करून चालतं मी. आता तुमच्याशी बोलते म्हणून स्पीड कमी केला मी. शिर्डीमध्ये पोचलो आहे. शिर्डी साईबाबा मंदिर आहे ते 3 किलोमीटर आहे. फायनली आपण पोचलो आता साईबाबा मंदिर. माझ्या लेफ्ट हँड साईडला मंदिर आहे. हे साईबाबा मंदिर इथे. फायनली आता मी हॉटेलमध्ये आलोय. 1 वाजता मी शिर्डीमध्ये पोचलो आणि त्यानंतर मग आता वाजलेत 1:45. सो 45 मिनिट्स लागले मला रूम शोधण्यासाठी, कारण माझ्या बजेटमध्ये रूम मिळत नव्हती. सो ही फायनली रूम मिळाली आहे. मंदिराच्या जवळपासच आहे. सिद्धार्थ म्हणून आहे, हॉटेल सिद्धार्थ म्हणून आहे. सो त्या हॉटेलमध्ये थांबलोय मी. सो या व्हिडिओपुरती एवढंच. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्र मैत्रिणींसोबत. जर मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो स्टे ट्यून, राईड सेफ अँड वेअर अ हेल्मेट.